नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तर आपल्याला आहे ना कुक्कुटपालनामध्ये आहे ना कोणत्या कोंबड्या आपण योग्य रीतीने निवडल्या पाहिजेत ते आपल्याला पूर्णपणे कल्पना पाहिजे। अजून एक म्हणजे कसं की आपल्याला उत्पन्नासाठी पाहिजे का नुसती अंडी उत्पादनासाठी मांसासाठी पाहिजे, तर त्याची मी आज माहिती सांगणार आहे। तर आपल्याला प्रथम तर आहे ना आपल्या अंडी उत्पादनासाठी कोणत्या कोंबड्या योग्य आहेत त्याची मी नावं सांगणार आहे। तर RIR, स्वर्णधारा, डीपी क्रॉस आणि ग्रामप्रिया, परत ब्लॉक ऑस्ट्रोलॉप आणि कावेरी ह्या कोंबड्यांची तर अंडी उत्पादनासाठी आणि मांसासाठी तर आपण निवड करतो। पण याचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे की ह्या कोंबड्या आहे ना आपल्या खूड येत नाही, आणि खूड जरी आल्या तरी पण अतिघाई न करता आपण त्यांच्या खाली जर अंडी ठेवली तर ती पिल्ल काढायची क्षमता त्यांच्यात नसती। 4-5 दिवस ते आपल्याला बसतात आणि परत अंडी द्यायला चालू करतात, त्यामुळे त्या कोंबड्या अंड्यांवरती बसतच नाही। आणि त्यांची वर्षकाठी आहे ना उत्पन्न म्हणजे अंड्यांचं कसं की 180 ते 200 पर्यंत, 220 पर्यंत सर्वच कोंबड्या आहेत ना ह्या, तर त्या तेवढ्या अंडी घालतात। तर मी तर निवड केलेली आहे प्युअर गावरान कोंबडी। तर त्या गावरान कोंबडीचं मी वैशिष्ट्य सांगणार आहे की ती काटक पण असती, आणि कसं आहे की तिच्यापासून आपल्याला उत्पन्न पण मिळतं। तिचे वर्षकाठी अंड्यांचं उत्पन्न म्हणजे आपल्याला 120 ते 140 पर्यंतच असतं, पण आपण तिच्यापासून पिल्ल पण काढू शकतो। आपलं म्हणजे पुढं होऊन आपल्याला म्हणजे त्यांचं अंड्याचं पण उत्पन्न आणि पिल्लांचं पण उत्पन्न आपल्याला आपल्या प्युअर गावठीतून मिळतं। आणि मेन म्हणजे ह्या ज्या कोंबड्यांची मी आता प्रथम पहिले अंडी उत्पादनाची जी नावं सांगितलीत ना, त्यांना खाद्य म्हणजे हे लागतं, तर त्यांना फीडचंच खाद्य लागतं, दुसरं खाद्य काय ते खात नाही जास्ती करून। आणि त्यांना आहे ना प्रोटीन, कॅल्शियम हे पण भरपूर प्रमाणात लागतं। आणि त्यांचं मार्केटिंगचं कसं असतं तर आपण त्यांचं जर अंड जर बघितलं ना तर 9 ते 10 रुपयापर्यंत जातं, आणि आपल्या गावरान प्युअर गावरान कोंबडीचं अंड आपण 15 ते 20 पर्यंत पण देऊ शकतो। आणि प्युअर गावरान कोंबडीचं जर मांसाचं जर म्हणलं तर प्रति 500 ते 600 रुपये किलो पर्यंत आपली गावठी कोंबडी जाते। तसं ह्या कोंबड्यांचं मांस म्हणलं तर 250-300 तर जास्तीत जास्त 400 पर्यंत येतं। म्हणजे आपल्याला फायदा फक्त गावठी कोंबडीतूनच आहे। असं नाही मला म्हणायचं की आपण त्या कोंबड्या सुद्धा चांगल्या आहेत धंद्यासाठी, काय कोणताही धंदा जरी केला तर तो आपल्याला चांगलाच आहे योग्य रीतीने। पण एक तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोचावी म्हणून मी सांगते, कारण का की आपल्याला जर पुढे होऊन जर आपल्याला जर उत्पन्न जर वाढवायचं असेल तर प्युअर गावठी कोंबडीच आपण त्याच्यात निवड केली पाहिजे। मी तीच निवड केलेली आहे म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते। का तर गावठी कोंबडी मातीतली असती, ती काही पण खाऊ शकते, खाद्य जरी झालं तिला जास्ती करून म्हणजे औषधाची गरज नसती, पण त्यातल्या त्यात आपण देतो पण तिला ती आजारी जास्ती करून पडत नाही। आणि कसं होतं की ती काटक कोंबडी आहे, त्यामुळे आहे ना तिच्यातून आपल्याला जास्ती फायदा होतो, म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते। आणि गावरान कोंबडीचं वैशिष्ट्य कसं आहे की तिच्यापासून आपण पिल्ल पण काढू शकतो, आणि पुढं होऊन आपल्याला त्याचा फायदा पण होतो, आणि अंड्याची पण मार्केटिंग चांगली होती आपली गावरान कोंबडीची। म्हणून गावरान कोंबडीचीच निवड करावा असं मला तरी वाटतं, का तर मी केलेली आहे गावरान कोंबडीचीच निवड, म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब तर नक्की करा। धन्यवाद।